नमस्कार. काही कथा असतात ना, त्या फक्त मनोरंजन नाही करत, त्या थेट समाजाला आरसा दाखवतात. तर आज आपण जबरदस्त लेखणीचे धनी प्राध्यापक दत्ता भगत यांच्या कार्याबद्दल बोलणार आहोत. त्यांच्या नाटकांनी खरं तर एका संपूर्ण पिढीच्या संघर्षाला आवाज दिला. चला तर ही गोष्ट जरा जवळून समजून घेऊया. हो, ही फक्त एक ओळ नाहीये, हा तर एका शक्तिशाली नाटकाचा आत्मा आहे. एका अशा खेळाची गोष्ट ज्याचे नियम कोणीतरी दुसऱ्यानं बनवले होते, आणि एका अशा खेळण्याची गोष्ट ज्याला त्या खेळात फक्त एक प्यादं म्हणून वापरण्यात आलं. तर आपण आपल्या विवेचनाची सुरुवात करूया दत्ता भगत यांच्या सगळ्यात जास्त गाजलेल्या नाटकापासून. खेळिया ही एका नायकाच्या संघर्षाची आणि त्याच्या एका दुःखद अंताची कहाणी आहे. तर हा आहे नारायण, खेळिया नाटकातला आपला नायक. त्याचा हेतू खरंच खूप मोठा आहे. आपल्या लोकांवर होणारा अन्याय त्याला बघवत नाही आणि त्यांना स्वातंत्र्य, समता आणि न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी तो एक चळवळ उभारतो. आता बघा, नारायणचा मार्ग आहे आंबेडकरी विचारांचा, म्हणजे अगदी शांततेचा. पण कटू सत्य हे आहे की न्यायाच्या या लढाईत त्याला दोन्ही बाजूंनी विरोध होतो, दलित समाजातूनही आणि सवर्ण समाजातूनही. म्हणजे जणू तो एका चक्रव्यूहातच अडकतो. आणि हा संघर्ष किती खोलवरचा होता हे समीक्षक शैलेश भुवन यांच्या शब्दातून अगदी स्पष्ट होतं. ते म्हणतात की हे नाटक म्हणजे सवर्ण आणि दलित यांच्या मानसिक द्वंद्वाचं आहे. हे संघर्षाचं चित्रण आहे. म्हणजे ही फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाहीये, तर दोन समाजामधल्या थेट तणावाला हात घालणारी आहे. आणि मग होतं काय, ज्या राजकारणापासून नारायणला लांब राहायचं होतं, नेमकं त्याच राजकारणात त्याला एक खेळणं प्यादं बनवलं जातं. आणि खेळात शेवटी काय होतं, प्याद्याचा बळी दिला जातो. नाटकाच्या शेवटी नारायणचा खून होतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, खेळिया ही काही निव्वळ काल्पनिक गोष्ट नव्हती, अजिबात नाही. ते त्या काळातील समाजाचं एक जळजळीत वास्तव होतं. आणि हा संघर्ष नेमका काय होता हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर झालं असं होतं की साधारण 1985च्या आसपास महाराष्ट्रातल्या दलित चळवळीची ना एक प्रकारची कोंडी झाली होती. कोंडी म्हणजे काय, तर अशी अवस्था जिथे जिथे गाडी पुढेही जात नाही आणि मागेही जात नाही. सामाजिक आणि राजकीय स्तरावर चळवळ एकाच जागी थांबल्यासारखी झाली होती. आणि खेळिया नाटकाने बरोबर याच कोंडीवर बोट ठेवलं. ते नैराश्य, ती गुंतागुंत, एका वळणावर उभी असलेली सामाजिक चळवळ, हे सगळं त्या नाटकात उतरलं. म्हणूनच नारायणाची शोकांतिका ही फक्त एका व्यक्तीची नाही, तर त्या संपूर्ण चळवळीच्या संघर्षाचं प्रतीक ठरते. तर ज्यांनी हे इतकं प्रभावी लेखन केलं ते लेखक तरी कोण होते, चला जाणून घेऊया प्राध्यापक दत्ता भगत यांच्याबद्दल. प्राध्यापक दत्ता गणपतराव भगत, जन्म 13 जून 1945. त्यांची ओळख काय, तर एक मोठे मराठी लेखक, एक गाजलेले नाटककार, एक धारदार साहित्यिक, समीक्षक आणि हो, एक अत्यंत अभ्यासू प्राध्यापक. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य, आपलं लिखाण समाजाच्या त्या वर्गासाठी वाहिलं ज्यांचा आवाज दाबला गेला होता. त्यांच्या संघर्षाला आणि त्यांच्या स्वप्नांना त्यांनी आपल्या साहित्यातून जागा दिली. आणि प्राध्यापक भगत यांचं काम काही एकाच प्रकारचं नव्हतं. त्यांची कारकीर्द पाहिली तर लक्षात येतं ती किती मोठी आणि चौफेर होती. त्यांच्या प्रवासातले काही महत्त्वाचे टप्पे बघा. 1973 मध्ये होळी या कथेतून लिखाणाला सुरुवात झाली. मग 1986 मध्ये आलं ते अजरामर नाटक खेळिया, ज्याने त्यांना खूप मोठी ओळख दिली. आणि हे सगळं करत असताना ते शिक्षण क्षेत्रातही होते, तब्बल 43 वर्ष. 2005 मध्ये ते निवृत्त झाले आणि त्यांच्या या कामाचा गौरव झाला 2021 मध्ये, जेव्हा त्यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्कार मिळाला. आणि पुस्तकं किती, तर 32हून अधिक. विचार करा, हा आकडा फक्त एक संख्या नाहीये, तर त्यांच्या अखंड प्रवासाचा आणि सामाजिक बांधिलकीचा पुरावा आहे. आणि हे लिखाण सुद्धा किती वेगवेगळ्या प्रकारचं होतं. नाटकं आहेत, एकांकिका आहेत, समीक्षेवरची काही पुस्तकं आहेत, अनुवाद आहेत, अभ्यासपूर्ण संपादन आहे आणि अगदी मुलांसाठी कथा सुद्धा आहेत. म्हणजे कुठलाच साहित्य प्रकार त्यांनी सोडला नाही. म्हणजे बघा, एकीकडे ते लेखक होतेच, पण दुसरीकडे एक शिक्षक म्हणून, एक प्राध्यापक म्हणून त्यांनी तब्बल 43 वर्ष काम केलं. कितीतरी पिढ्या त्यांच्या हाताखालून शिकून गेल्या. त्यामुळे लेखक आणि शिक्षक या दोन्ही भूमिका त्यांच्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या होत्या. आणि इतकं मोठं काम असेल तर त्याचा सन्मान तर होणारच. त्यांच्या कार्याला मिळालेल्या पुरस्कारांची यादी तीही खूप मोठी आहे. फक्त महाराष्ट्र शासनाचा विचार केला
तर तब्बल 5 वेळा त्यांना राज्य पुरस्कार मिळाला आहे. हेच त्यांच्या लेखनाच्या ताकदीचं मोठं उदाहरण आहे. आणि हे तर फक्त राज्य पुरस्कार झाले. एकूण बघायला गेलं तर त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना 40 पेक्षा जास्त मोठे पुरस्कार मिळाले आहेत. यावरून त्यांच्या कामाची उंची लक्षात येते. यातले काही पुरस्कार तर खूपच मोठे आहेत. उदाहरणार्थ 2000 साली महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार, 2021 मध्ये तर नाट्य क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्कार मिळाला. एवढंच नाही तर ते साहित्य अकादमीच्या मराठी भाषा सल्लागार मंडळाचे सदस्य होते आणि 1986 मध्ये झालेल्या 3ऱ्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्षही होते. आणि त्यांचं काम फक्त मराठीपुरतं मर्यादित राहिलं नाही. त्यांच्या नाटकांचे इंग्रजी, हिंदी, तेलुगू इतकंच काय उर्दूमध्ये सुद्धा अनुवाद झाले. त्यांचं साहित्य देशाच्या आणि भाषेच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय अभ्यासकांपर्यंत पोहोचलं. शेवटी दत्ता भगत यांचं आयुष्य आणि त्यांचं लेखन पाहिलं तर एक प्रश्न मनात येतोच की एखादी कलाकृती ज्या समाजात जन्माला येते त्याच समाजाला ती इतक्या प्रभावीपणे आरसा कशी दाखवू शकते आणि त्याच वेळी त्याच समाजाला एक आवाहनही कसं देऊ शकते. या प्रश्नावर विचार करायला लावणं हाच खरं तर त्यांच्या कार्याचा खरा वारसा आहे.